वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये आज मुसळधार पावसाने पूर्ण जनजीवन विस्कळीत केलेलं आहे। दुपारच्या नंतर सुद्धा पाऊस जो आहे हे थांबण्याचं नाव घेत नाहीये। वसई विरार महापालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी आणि वसईचे आमदार स्नेहा दुबे यांनी एकत्र पूर्ण परिसराची जी आहे ही पाहणी करत आहेत। सकाळपासून पूर्ण परिसरामध्ये त्यांचा नेमकी आपत्कालीन स्थिती काय आहे ही पाहणी चालू आहे। माझ्यासोबत स्वतः आयुक्त आहेत। सर, काय सांगणार, सध्या वसई विरारची काय परिस्थिती आहे? वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात 200 mm पाऊस झालेला आहे। हा पाऊस खूपच जास्त आहे, त्यामुळे जवळपास आपले 60 ते 70% रोड बाधित झालेले आहे। सगळ्या ठिकाणी कमरे एवढं पाणी आहे। त्यांना मदत कशी करता येईल या दृष्टीने वसई विरार महानगरपालिका प्रयत्न करते आहे। सॉल्ट पॅन मध्ये काही लोक अडकलेले आहेत, त्यांना आपण बोटीने रेस्क्यू करतो आहे। धोकादायक इमारतीमधले लोक जे आहेत त्यांना बाहेर काढायचं काम चालू आहे। सुदैवाने कुठली वित्त किंवा जीवितहानी अद्याप झालेली नाही, त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत। आणि सर्व जनतेला माझं आव्हान आहे की पावसाचा अलर्ट बघता कामाशिवाय कोणीही घराच्या बाहेर निघू नये आणि कुठेही काही आपत्ती आढळली तर आमच्या आपत्कालीन हेल्प नंबरवर ताबडतोब कळवावं, जेणेकरून त्या लोकांना मदत देणं आम्हाला सुलभ होईल। याशिवाय ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना आपण 5000 फूड पॅकेट देण्याची व्यवस्था केलेली आहे, ते काम आपलं चालू आहे। सर, आता सध्याची परिस्थितीमध्ये कोणी लोक वगैरे कुठे अडकलेले आहेत का? ग्रामीण भागातली पूर्ण महापालिका हद्दीतली काय स्थिती आहे? सॉल्ट पॅन कडे काही लोक अडकल्याचा आता फोन आला होता, त्या ठिकाणी आम्ही बोटी मागवलेल्या आहेत। त्याचा रिपोर्ट आला की त्याचा तपशील मी तुम्हाला देतो। बाकी ठिकाणी नाही कुठे अजून बोटी। निश्चितच माझ्यासोबत वसईचे आमदार स्नेहाताई दुबे सुद्धा आहेत। ताई, आपण कुठे कुठे नेमकं फिरलात आणि सध्याची परिस्थिती काय आहे? आता जसं सूर्यवंशी सरांनी सांगितलं की ही नैसर्गिक आपत्ती आहे। गेल्या 24 तासामध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आलेला आहे त्या पावसामुळे ही पूरस्थिती उद्भवलेली आहे। आता आम्ही एव्हरशाईन, वसंतनगरी आणि पूर्ण आता वसईचा पट्टा, वसई स्टेशनचा पट्टा आम्ही फिरतो आणि हा झालं की आम्ही वसई गावातल्या पश्चिम पट्ट्याकडे पण जाणार आहोत। सगळीकडे जी परिस्थिती आता उद्भवलेली आहे ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे, पण निसर्गाच्या पुढे माणसांचं चालत नाही, ते आता निसर्गाने सुद्धा दाखवून दिलेलं आहे। पण तरी सुद्धा कोणतीही जीवितहानी होऊ नये, कमीत कमी लोकांचं नुकसान व्हावं यासाठी महानगरपालिका सुद्धा कार्यरत आहे। फायर ब्रिगेड कामाला लागलेले आहेत। सगळे महानगरपालिकेचे अधिकारी सूर्यवंशी सरांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागलेले आहेत। आमचे सुद्धा कार्यकर्ते घरात न बसता रस्त्यावर उतरलेले आहेत। आणि मला तुमच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की अशा परिस्थितीमध्ये आपण लोकांनी सुद्धा फिरण्यासाठी बाहेर पडू नये, जेणेकरून जे मदत कार्य चालू आहे त्याच्यात अडथळा येतो। ज्यांना खरंच मदतीची गरज असते तिथे न जाता आपल्याला फिरण्यामध्ये जर एखादी आपत्ती घडली तर तिथे जास्त वेळ जाऊ शकतो। त्यामुळे लोकांनी घरीच सुरक्षित राहावं। ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांनी लगेच संपर्क साधावा, त्यांना तिकडनं बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं जाईल। जेवणाची सुद्धा व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने केलेली आहे, तशीच आम्ही सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जेवणाची व्यवस्था केलेली आहे। तर संपर्क लोकांनी साधावा तिथे तिथे त्यांना जी शक्य होईल आणि सगळी मदत त्यांना पुरवली जाईल। सर, आणखी आपण महापालिकेच्या माध्यमातून काही लोक रेस्क्यू केलेले आहेत का? कुणा इतरत्र कुठं हलवलेले आहेत का? नाही, फायर ब्रिगेडला 2-3 कॉल आले होते, त्यांना आपण ट्रॅक्टर पाठवून आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या पाठवून आपण त्यांना बाहेर काढलेलं आहे। किती लोक काढले? अशा आतापर्यंत 2 लोकांचं रिपोर्टिंग आलेलं आहे, बाकीच्या लोकांचं रिपोर्टिंग चालू आहे। निश्चितच हे होते वसई विरार महापालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी आणि वसईचे आमदार स्नेहा दुबे। वसई विरार परिसरात सकाळपासून परिस्थिती जी आहे ही भयावह आहे। प्रत्येक ठिकाणी कमरे इतकं तर गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे। सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। महापालिकेची यंत्रणा आणि स्वतः वसईचे आमदार या सर्व परिसरामध्ये फिरत आहेत। नागरिकांनी सुद्धा या सध्या अतिवृष्टीच्या काळामध्ये घराबाहेर पडू नये असं आव्हान सुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।